नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपात बघणार आहोत. बघा, या आधी पण जुलै महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. बघा, लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना चॅनलची लिंक जरूर शेअर करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आजच्या लेक्चरमध्ये जवळजवळ आपण 170 प्रश्न चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, 3 नंबरचा प्रश्न बघा, 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्तशतकोत्तर महोत्सवी म्हणजे 750वी जयंती वर्ष आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज. 4 नंबरचा प्रश्न बघा, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले आहे? तर ज्ञान भारतम मिशन सुरू केले आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा, भारत सिंगापूर संयुक्त लष्करी सराव बोल्ड कुरुक्षेत्र 2025 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला? तर जोधपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आला होता. 6 नंबरचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर 25% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली? तर अमेरिका सरकारने केलं आहे. कोणता देश तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे? तर चीन हा देश आहे. जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या हायड्रोजन विकासासाठी देशाशी सामंजस्य करार केला आहे? तर जर्मनी या देशासोबत केला आहे. 9 नंबरचा प्रश्न बघा, 2025 मध्ये मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणते भारतीय ॲप लॉन्च करण्यात आले? तर हत्ती ॲप असं या ॲपचं नाव आहे. दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर 1 ऑगस्ट या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते. पुढील प्रश्न बघा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न बघा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? राणी मुखर्जी हिला मिळाला आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? तर श्यामची आई या चित्रपटास मिळालेला आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? कथल. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार कशाला मिळाला आहे? गॉड, वल्चर अँड ह्युमन. 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर नितीन करीर. 17 नंबरचा प्रश्न बघा, 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कोण होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले? तर मुकेश खुल्लर हे होते. बघा, 18 नंबरचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट कोणत्या ठिकाणी? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. गुजरात या राज्यामध्ये सध्या चर्चेत असलेला वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट कोणत्या ठिकाणी? गुजरातमध्ये. उंची वाढवण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे कृष्णा नदीवर आहे. महाराष्ट्रात कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर 7 ऑगस्ट हा दिवस आहे. सशस्त्र सीमा बल SSB चे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र
VSSCचे नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? खालिद जमील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 24 नंबरचा प्रश्न बघा. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर भारत या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. 17वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला आहे? UAE. AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तर प्रदेश. बघा प्रश्न काय परत एकदा ऐका. AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न बघा 27 नंबरचा. भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये आयोजित केला आहे. पुढील प्रश्न बघा. पोलिसिंग अँड ट्रेंड्स इन इंडिया हे कोणी लिहिले? तर दिनेश कुमार गुप्ता यांनी हे पुस्तक लिहिले. अलीकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात आला होता? कोणत्या देशात झाला आहे म्हणजे आला होता? रशियामध्ये आला होता तो. जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर 1 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उमा कांजी लाल यांची नियुक्ती करण्यात आली. 2025च्या GP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? डॉक्टर व्ही नारायणन यांना सन्मानित करण्यात आले. 33 नंबरचा प्रश्न बघा. डॉक्टर व्ही नारायणन कोण आहेत ज्यांना 2025च्या JP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हे इस्रोचे प्रमुख आहे. अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवविरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाइडेड मिसाईल V3च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या आहे? तर DRDOने घेतले. कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर ब्राझील या देशाने जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग ऑफ लिजेंड्स 2025 विजेतेपद कोणी जिंकले? दक्षिण आफ्रिका. बघा 37 नंबरचा प्रश्न बघा. युन्योसा हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले? तर म्यानमार या देशाचे नवीन पंतप्रधान बनले. कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यासाठी वाढवण्यात आली? तर मणिपूर या राज्यामध्ये. कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला आहे? तर गोवा या राज्याने सुरू केला आहे. अलीकडेच कोणत्या देशातील पहिले स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट एरिस चाचणी उड्डाणात उड्डाण केल्यानंतर 14 सेकंदात कोसळले? तर ऑस्ट्रेलिया या देशातील हे स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट आहे एरिस. 41 नंबरचा प्रश्न बघा. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? भीमराव पांचाळे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 वितरण सोहळा कधी व कोठे पार पडला? तर 5 ऑगस्ट 2025ला मुंबई येथे पार पडला. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर अनुपम खेर यांना सन्मानित करण्यात आले. बघा स्वर्गवासी राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? काजोल देवगन. चित्रपती कैलासवास व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024ने कोणाला? महेश मांजरेकर यांना आहे. बघा 46 नंबरचा प्रश्न. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024ने मुक्ता बर्वे. 47 नंबरचा प्रश्न बघा. ऑपरेशन मुस्कान 11 1 जुलै ते 31 जुलै 2025 दरम्यान या कालावधी कोणत्या राज्यात पार पडले? तर तेलंगणा या राज्यात पार पडले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना
अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तर कोणता प्रकल्प आहे? त्या प्रकल्पाचं नाव काय आहे? मातृवन प्रकल्प. सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशांचे माजी राज्यपाल होते? तर जम्मू काश्मीर. महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात AI वापरणारे देशातील पहिले अंगणवाडी केंद्र सुरू केले? तर कोणतं गाव आहे ते? नागपूर जिल्ह्यातील वडधामणा. लक्षात ठेवा, हे वडधामणा गाव. 51 नंबरचा प्रश्न बघा. द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक भारतीय क्रिकेटपटू जीवनावर आधारित आहे. तर रोहित शर्मा. प्रत्येकाला माहिती हिटमॅन कोणाला म्हणतात? तर रोहित शर्मा. द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आर कौशिक. मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आले? तर ख्रिस गेल यांना घोषित करण्यात आले. भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती कोण ठरली? अमित शाह. भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? लालकृष्ण अडवाणी. नुकतेच कोणत्या राज्यात ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे? तर उत्तराखंडमध्ये. सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या 1140 कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर बनली. त्या मोहिमेचं नाव काय आहे? कम अँड से जी डे. भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट उपक्रमाअंतर्गत किती राज्यात प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिली? 27 राज्यामध्ये. पहिल्या बिमस्टिक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर भारत मंडपम नवी दिल्ली येथे करण्यात आले. पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कधी आयोजित करण्यात आला आहे? 4 ऑगस्ट 2025 आयोजित करण्यात आला होता. परदेशात सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर मोहम्मद सिराज. 12 सामने खेळला आहे तो परदेशामध्ये. परदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर होता, जो नुकतेच मोहम्मद सिराजने तोडला आहे? MS धोनी यांच्या नाव होता. ते 11 सामने खेळले होते. भारतीय टपाल विभागाने रजिस्टर पोस्ट सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? 1 सप्टेंबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात रजिस्टर पोस्ट सेवा कधी सुरू झाली होती? 1854 मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये सुरू झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचा आयात कर 25% वरून किती टक्क्यापर्यंत वाढवला आहे? 50% वाढवला आहे. नुकतेच भारत भेटीला आलेले फर्डिनांड आर मार्कोस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे? तर फिलिपाईन्स या देशाचे राष्ट्रपती आहे ते. मानवी बाह्य ग्रह शोध म्हणजे होप संशोधन केंद्र कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाखमध्ये. मानवी बाह्य ग्रह शोध संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये? तर लडाखमध्ये. अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबवण्यात आले आहे? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर सिंगापूर आहे. 70 नंबरचा प्रश्न बघा. दरवर्षी भारत छोडो आंदोलन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 8 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. शाश्वत शेती दिन कधी साजरा केला जातो? 7 ऑगस्ट. नुकतेच भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हाईस ॲडमिरल संजय वत्सयान. संजय वत्सयान हे भारतीय नौदलाचे कितवे उपप्रमुख बनले आहे? तर 47वे उपप्रमुख बनले. इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव आनंद. युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जामध्ये भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले आहे? तर सारनाथ या स्थळांचं नामांकन दिले. पहिल्या MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पहिला तर प्रो अडेमोला अडेनले यांना मिळाला आहे. 77 नंबरचा प्रश्न बघा. आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यात आणण्यात आले?
तर नागालँड या राज्यामध्ये अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेचे WHO कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले? तर हेपॅटायटिस डी. रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले? तर अनंतनाग रेल्वे स्टेशन. दरवर्षी कोणत्या दिवशी नागासाकी दिवस साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट या दिवशी नागासाकी दिन साजरा करण्यात येतो. दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 10 ऑगस्ट. उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नाव बदलून काय करण्यात आलं आहे? परशुरामपुरी. मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला आहे? मनिका विश्वकर्मा. मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब जिंकणारी मनिका विश्वकर्मा कोणत्या राज्याची आहे? तर राजस्थान या राज्याची आहे. नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी प्रक्षेपण केले? तर भारत. 85 नंबरचा प्रश्न बघा. अलीकडेच महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजेश कुमार. पुढील प्रश्न बघा. 86 नंबरचा. जगातील पहिल्या रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या बीजिंग चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. 87 नंबरचा प्रश्न बघा. ब्रँड फायनान्सच्या 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ कोणता ठरला आहे? तर रिअल माद्रिद हा संघ आहे. भारतातील पहिले महिला नेतृत्वाखाली फूड हब मुंबईतील कांदिवली या ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्याला काय नाव देण्यात आले? तर माऊली हे नाव देण्यात आले. भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले? तर माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचं नाव जाहीर करण्यात आले. 2023च्या अहवाल म्हणजे 2023च्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जनात म्हणजे धूर ओकणाऱ्या देशात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन हा देश आहे. ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास किती वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो? तर 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. पैशावर आधारित ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 कोणी सादर केले? तर अश्विनी वैष्णव यांनी सादर केलं आहे हे बिल. 130वे घटनादुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आलेले आहे? तर गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे मांडण्यात आले. कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर अभिनव बिंद्रा यांना नियुक्त करण्यात आले. नासाने युरेनसचा 29वा चंद्र शोधला असून त्याला काय नाव देण्यात आले? तर S/2025 U1 हे नाव देण्यात आले. फुटबॉलमध्ये सर्वाधिक 1351 सामने खेळण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे? तर फॅबिओ डेव्हिसन आणि लोप्स मॅसियल या दोघांनी केला आहे. नाही, हा एकच व्यक्ती फॅबिओ डेव्हिसन लोप्स मॅसियल. बघा 97 नंबरचा प्रश्न बघा. 97. हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे सोडवण्यात आली म्हणजे सोपवण्यात आली? हरमनप्रीत सिंग. NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? विवेक त्यागी. नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 किताब कोणी जिंकला? तान्या हेमंत. 100 नंबरचा प्रश्न.
रशियाने 2036पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे? तर शुक्र ग्रह हा. 101 नंबरचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड IESO 2025 स्पर्धेस रायश गुप्ता याने कोणते पदक जिंकले? तर 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड IESO 2025 स्पर्धेत भारतीय खेळाडूने एकूण किती पदकं जिंकली? तर 7 पदकं जिंकली. आपण थोडं फास्ट वाचू कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 भारताने किती पदके जिंकली? 5 पदके. त्यामध्ये 4 सुवर्ण आणि 1 रौप्य. सिनाटी ओपन 2025 पुरुष एकेरी स्पर्धेत विजेता कोण बनला आहे? तर कार्लोस अल्कराज स्पेनचा हा. सिनाटी ओपन 2025 महिला एकेरी स्पर्धेत विजेता कोण बनले? इगा स्वियातेक पोलंडची आहे. इंग्लंड आणि वेल्समधील भारतीय वंश सर्वात कमी वयाची पहिली सॉलिसिटर कोण बनली आहे? कृषांगी मेश्राम. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर आसाम सरकारने घेतला आहे. गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी कोणत्या देशाने वन फ्री झोन पासपोर्ट लॉन्च केला आहे? दुबई. भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केला आहे? तर कच्चा कापूस. बघा मित्रांनो, तुम्ही अजूनही आमच्या चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. तुम्हाला दररोज फ्री टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन MPSC कॉर्नर किंवा ganitmanch.com सर्च करू शकता. तिथे पण तुम्हाला दररोज पोलीस भरतीच्या कोणती पण स्पर्धा परीक्षा असेल तर तुम्ही तिथे जाऊन टेस्ट सोडवू शकता. बघा आपली वेबसाईटचं नाव आहे MPSCcorner.com. पाहून घ्या आणि गुगलला जाऊन तुम्ही या टेस्ट सोडवू शकता. चालू घडामोडीच्या पण तिथं टेस्ट खूप दिले आहे. 110 नंबरचा प्रश्न बघा. सद्भावना दिवस कधी साजरा केला जातो? तर 20 ऑगस्ट. 111 नंबरचा प्रश्न बघा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? बोराडेवाडी, मोशी, पुणे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला काय नाव देण्यात आले? स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण. चेतेश्वर पुजारी कोणत्या देशाचा चेतेश्वर पुजारा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने नुकतेच सर्व क्रिकेटच्या फॉर्मॅटून निवृत्ती जाहीर केली आहे? भारत. वानखेडे स्टेडियमवर 23 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या भारतीय माजी क्रिकेट खेळाडूचा लाईव्ह साईज पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर सुनील गावस्कर. देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणतं बनले? तर केरळ राज्य आहे. ChatGPT बनवणाऱ्या OpenAIचे भारतातील पहिले ऑफिस कोठे तयार करण्यात आले? नवी दिल्ली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. बरेच जण जाऊन याचं मुंबई उत्तर करून येतील, तर नवी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या 3 ठिकाणी AI सेंटर उघडले जाणार आहे? मुंबई, नागपूर, पुणे. भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे? तर इस्राईल. रॅम्पेज क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. दरवर्षी भारतीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो? तर 23 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 स्पर्धेत शर्वरी शेडेन कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025 सुवर्ण पदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे? महाराष्ट्र. आशियाई नेमबाजी स्पर्धेत 2025 स्पर्धेत ऐश्वर्या तोमरने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. पंतप्रधानांचे उपराष्ट्रीय 124 नंबरचा प्रश्न बघा. पंतप्रधानांचे उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनिश दयाल सिंग. 2025 मध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला आहे? अरुणाचल प्रदेश. नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले? तर सातनवरी आहे. सध्या चर्चा असलेल्या दक्षिणात्य अभिनेते विजय थालापती यांच्या पक्षाचे नाव काय? तमिळगा वेत्री कळगम.
128 नंबरचा प्रश्न बघा. नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कट अलायन्सचा सदस्य बनला आहे? तर नेपाळ आहे. भारताने गगनयान मोहिमेसाठी पहिली एकत्रित एअरडॉपची यशस्वी कधी घेतली आहे? 25 ऑगस्ट 2025ला घेतली आहे. शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद 2025च्या आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर हे चीनमध्ये करण्यात आलं आहे. अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. BCCIचे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर रॉजर बिन्नी हे होते. रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर BCCIचे कार्यवाहू अध्यक्ष कोण बनले? राजीव शुक्ला. भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले? तर CISFने भारतातील पहिल्या निमलष्करी दलाने त्यांचे महिला कमांडो युनिट सुरू केले. CISF. FSSAIचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरजीत पुनानी. भारतीय सैन्याने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? तर आसाम या राज्यामध्ये केला आहे. अलीकडेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आलेले आहे? राजस्थान. 16व्या आशियाई नेमबाज स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर समराने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मेक इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहन इति विताराचे हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रो प्लांटचे उद्घाटन केले? गुजरात. भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक रोपवेची चाचणी कोणत्या शहरात घेण्यात आली? वाराणसी. पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? कॅन्डी. कोणत्या अंतराळ संस्थेने सूर्या नावाचे अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केले? तर नासा. 143 नंबरचा प्रश्न बघा. न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या NDB उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव रंजन. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? श्रीनिवास के स्वामी. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे? उत्तर प्रदेश सरकारनं. प्रेमचंद पुरवंबरम यांना ललित अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्याचे? तर मणिपूर राज्याचे. चर्चेत असलेला यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या 2 राज्यामधला आहे? हरियाणा व राजस्थान या 2 राज्यामधला आहे. अलीकडेच अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले? चंद्रबाबू नायडू. नुकतेच महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे? तर 3,500 गावं आहे. लिथुआनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? इगा रुगिनीन. ड्युरँड कप 2025 कोणत्या संघाने जिंकला आहे? नॉर्थ ईस्ट युनायटेड. 152 नंबरचा प्रश्न बघा. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 2025मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर रिची हे शहर आहे. महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 26 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 27 ऑगस्ट. दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो? 29 ऑगस्ट. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्या पदाचा कालावधी किती महिन्यासाठी वाढवण्यात आला? 3 महिने. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उर्जित पटेल. आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली? भारत. टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? नोएल एन टाटा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात औंठा सिमारिया पुलाचे उद्घाटन केले? तर बिहार. इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी पहिली इंटिग्रेटेड एअरडॉप टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली? तर गगनयान मिशन. कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील 2ऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे? सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. 163 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या राज्य सरकारने भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला आहे? तर अरुणाचल प्रदेश.
जगातील पहिली AI चलित बँक राईट बँक कोणत्या देशात सुरू केली आहे? तर मलेशिया. फिडे विश्वचषक 2025 आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? ते गोवा. 2025 महाराष्ट्रातील कोणत्या संतांची 750वी जयंती साजरी केली जात आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोठे होणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे. भारताचे पहिले ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाले? तर मध्य प्रदेशमध्ये सुरू झाले. जगातील पहिल्या AI गव्हर्नन्स कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता आहे? तर सिंगापूर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपला 170वा म्हणजे आपल्या चालू घडामोडीतला हा 170वा शेवटचा प्रश्न आहे. 130वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? तर केंद्रीय मंत्री PM CM यांना 30 दिवसापेक्षा अधिक तुरुंगवास झाला असेल तर पदावर राहता येणार नाही. त्यासाठी हे 130वं घटना दुरुस्ती या विषयाशी संबंधित आहे. बघा, तुम्हाला जर गणिताचे स्पष्टीकरण हवे असेल तर टेलिग्रामवर जाऊन तुम्ही गणित मंच हे चॅनल जॉईन करू शकता. पोलीस भरतीसाठी रुबाब वर्दीचं जॉईन करू शकता. आणि तुम्हाला दररोज जर पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट हव्या असेल तर mpsccorner.com किंवा गणितमंच.com तुम्ही गुगलला जाऊन टाकून तिथून ह्या फ्री टेस्ट सोडवू शकता. बघा, आजचे हे चालू घडामोडीचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. आणि एखादा प्रश्न माझ्याकडून जर चुकीने वाचला गेला असेल तर तो पण मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.